नमस्ते, स्वागत आहे तुमचं निकम दीपा यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी चमचमीत अशी चवळीची रस्सा भाजी घेऊन आलेली आहे। तीही साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। सगळ्यात प्रथम मी एक वाटी चवळी घेतलेली आहे, तिला रात्रभर भिजवलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त टम अशी फुगलेली आहे। रात्रभर याला पाण्यात भिजवून ठेवायची आणि मग मस्त सकाळी उठून तुम्ही बघू शकता मी ही भाजी बनवायला स्टार्ट केलेलं आहे। छान अशी चवळी आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कुकरला आपल्याला लावून याची एक शिट्टी लावून घ्यायची आहे। एका शिट्टीमध्ये चवळी छानपैकी अशी नरम सॉफ्ट अशी शिजून जाते, म्हणून मी एकच शिट्टी लावणार आहे। आता मी पूर्ण चवळी यात टाकून घेतलेली आहे आणि 1 ग्लास पाणी असं घातलेलं आहे। छानपैकी असं 1 ग्लास पाणी घालायचं आणि चवीनुसार असं मीठ घालायचं आहे। आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला इथं एक शिट्टी घ्यायची आहे, तोपर्यंत आपण पुढचे प्रोसेस करूयात। मी कढई ठेवलेली आहे आणि अर्धी वाटी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता शेंगदाण्याला छानपैकी आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। जेवढं छान असं शेंगदाणे भाजले जाते ना, तेवढी छान आपली भाजी ही टेस्टीला लागते। आता भाजलेले आपले शेंगदाणे हे छानपैकी भाजून झालेले आहेत, आता याला काढून घेऊयात। आता आपण भाजी बनवायची सुरुवात करूयात। मी इथे मोठा कांदा, 1 मोठा टोमॅटो, थोडंसं अद्रक लसूण इत्यादी घेतलेलं आहे। आता 2 ते 3 मापले आपल्याला इथं तेल घालायचं आहे। कढई छानपैकी असं तापलेली आहे। 2 ते 3 मापले असं तेल घातलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं थोडेसे अर्धा टेबलस्पून जिरं घालायचं आहे। जिऱ्याला छान तडतडू द्या, त्यानंतरच कांदा घालूयात। 2 मोठा कांदा याला बारीक असं चॉप करून घेतलेला आहे मी। आता कांद्याला छानपैकी ब्राऊन कलर येईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता कांदा आपला परतत नाही तोपर्यंत आपल्याला इथं वाटण तयार केलेलं आहे ते वाटून घ्यायचं आहे। त्यातच मी अद्रक लसूण घालणार आहे आणि शेंगदाण्याचे सालपट काढणार नाही, याला असंच आपण वाटायचं आहे। छानपैकी याची फाईन पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी छानपैकी असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आपला कांदा देखील ब्राऊन झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यात लगेचच आपण टोमॅटो देखील घालूयात। टोमॅटोला छानपैकी आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहेत। गॅसचा फ्लेम इथं स्लोच ठेवायचा आहे आणि छानपैकी हे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे टोमॅटो। आता टोमॅटो पूर्ण एकजीव करून घेऊयात आपण। छान मिक्स असं झालेलं आहे आपले टोमॅटो। आता यात आपल्याला मसाले घालायचे आहेत। चवीनुसार मीठ घातले आहे मी, हळद घातली आहे अर्धा टेबलस्पून, लाल तिखट घालायचं आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही तिखट घालू शकता। मी तर अर्धा टेबलस्पून असं लाल तिखट घातलेलं आहे। त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला देखील घालायचा आहे, अर्धा टेबलस्पून। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। छानपैकी मिक्स करून घेते मी। टोमॅटोला छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे, एकदम पावडर होईस्तोवर आपल्याला शिजवायचं आहे टोमॅटो। आणि टोमॅटो छानपैकी असे गळले ना, त्यानंतर आपलं वाटण यात घालायचं आहे आपल्याला। 2 ते 3 मिनटं लागतात टोमॅटो छानपैकी सॉफ्ट व्हायला। आता वाटण तयार केलेलं ते टाकून घेऊयात। आता आपल्याला 5 ते 7 मिनटं हे वाटण छानपैकी तेल निघेस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। पूर्ण एकजीव करून घेते मी छानपैकी टोमॅटोसोबत। हे वाटणला आपल्याला जास्त शिजवायला लागतं, कारण की कच्चे शेंगदाणे भाजले तसंही, पण वाटण हे छानपैकी शिजवलं ना तर आपली भाजी देखील टेस्टीला लागते आणि कलर देखील छान येतो। आता मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण एकजीव झालेला आहे। आता याला आपल्याला झाकण ठेवून 5 ते 7च मिनटं आपल्याला लागतात हे परतवण्यासाठी। 5 ते 7 मिनटांनी छानपैकी तेल सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मसाला छान असं सुटसुटीत झालेला आहे आणि छानपैकी आजूबाजूला तेल असं सुटलेलं आहे, म्हणजे आपलं हे मसाला परतून झालेला आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याने छान असं तेल सोडलं आहे। आता आपल्याला गॅस इथं स्लोच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपली चवळी शिजली की नाही ते आपण बघून घ्यायचे। एक शिट्टी लावून घेतलेली, गॅस बंद केला आणि चवळीचं झाकण कुकरचं झाकण खोलून बघितलेलं आहे। चवळी छानपैकी अशी शिजलेली आहे। मी तुम्हाला एक चवळी दाबून दाखवते। अशा प्रकारे एकदम सॉफ्ट आपल्याला शिजवून घ्यायची चवळीला। आता आपली हे ग्रेव्ही देखील तयार झालेली आहे। आता आपण ही चवळी टाकून घेऊया यात। पाणी सहित टाकून घ्या, कारण की हे पाणी फेकून न देता हे पाणी भाजीत यूज केलं ना तर भाजीला छानपैकी तरी देखील येते आणि छान टेस्टी देखील लागते ही भाजी। आता छानपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे रस्सा।
पूर्ण भाजी मिक्स करून घेते मी। आता गॅसचा फ्लेम आपल्याला इथं फास्ट करायचा आहे आणि भाजीला छानपैकी अशी उकळी आल्यावर आपल्याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे। भाजीला छानपैकी अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। पुन्हा आपल्याला हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे। तुम्हाला पाणी जेवढं भाजीला पातळ हवी तेवढी तुम्ही पातळ करू शकता। मी 1.5 ग्लास असं पाणी घातलेलं आहे। आता याला शिजून घेऊया छानपैकी। झाकण ठेवून छानपैकी शिजून घ्या 10 मिनटं। मध्ये मध्ये भाजी देखील हलवत राहा, कारण की खाली अशी चिटून जाते भाजी, म्हणून नुसतं हलवायचं आहे आपल्याला। 5-5 मिनटानंतर हलवून घ्यायचं आहे। आता मी इथं झाकण ठेवून आपल्याला लास्टला तुम्हाला दाखवेल भाजी कशी तयार झालेली आहे आणि किती छान झालेली आहे। आता झाकण ठेवून झालेलं आहे। आता मी 2 ते 3 मिनटं याला अजून थोडं शिजू देते। आपली भाजी ही इथं तयार झालेली आहे। गॅस मी बंद देखील केलेला आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी ग्रेव्ही सारखी ही भाजी तयार झालेली आहे आणि खूप टेस्टीला हे देखील भारी लागते। तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता। खूप टेस्टी लागते आणि लहान मुलं देखील आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंगसाठी।